आता गेल्या 2 ते 3 महिन्यापासून साधारण 1 डझनच्या वर तशा केसेस झालेल्या आहेत. तर नेहमीच अशा प्रतिक्रिया येतात. तर एक मला एका महिलेची गोष्ट मला सांगावीशी वाटते त्याच्यामध्ये. त्या साधारण पंढरपूरच्या पुढच्या साईडच्या अशा त्या एरियामधनं होत्या. तर त्यांना गेल्या 5 वर्षापासून त्रास होता. का होता कारण ऑलरेडी त्यांची गॉलब्लॅडरची सर्जरी झालेली होती आणि एक खूप मोठा स्टोन हा पित्ताच्या नळीत होता. साधारणपणे त्याचा जो आकार होता तो 3-3.5 सेंटीमीटरचा होता आणि खालची पित्ताची नळी अर्थातच बारीक असल्यामुळे एवढा मोठा स्टोन ERCPनं निघण्याचा प्रश्नच येत नाही. तो काढण्याचा प्रयत्न पण झाला नव्हता. नुसता एक स्टेंट होता. तर तो स्टेंटही 5 वर्षापूर्वी टाकल्यामुळे जुना स्टेंट एवढ्या वर्ष स्टेंटचं कारकीर्द ही 2 ते 3 महिन्याची असते. त्याच्यानंतर स्टेंट युजली ठेवायचा नसतो. ते तेवढ्यासाठीच बनवलेला असतो. जेव्हा 5 वर्ष हा स्टेंट राहतो तेव्हा तो खूप मृदू होतो आणि तो तुटू शकतो. तर तसं त्यांच्या बाबतीत झालं होतं. तो ऑलरेडी तुटला होता स्टेंट आणि तुटलेला एक तुकडा आतच राहिला होता. एवढा मोठा स्टोन त्यानंतर तुटलेला स्टेंटचा फ्रॅगमेंट हा आतच राहिल्यामुळे सारखे त्यांना थंडी, ताप, जसं आपण जे म्हणतो. नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम मित्रांनो, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि चांगल्या मुलाखती पाहायला विसरू नका. नेहमीच तुमच्यासाठी आम्ही नवनवीन टेक्नॉलॉजी, वैद्यकीय टेक्नॉलॉजी आणत असतो आणि वेगवेगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून. आज असे प्रसिद्ध डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते म्हणजे प्रसिद्ध इंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर सुजय अशोक कुलकर्णी, वंटमुरे कॉर्नर, मिरज. मित्रांनो, इंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहे आणि स्वादुपिंडाचे वेगवेगळे आजार असतील, स्वादुपिंडाच्या गाठी असतील किंवा पित्ताच्या नळीतील काही खडे असू देत किंवा लिव्हरचे काही आजार असू देत, आतड्यातल्या काही गाठी असू देत, हे इंडोस्कोपीच्या माध्यमातून त्यांनी अनेक हे रुग्ण बरे केलेले आहेत आणि गेल्या 4-5 वर्षांमध्ये असंख्य नव्हे तर शेकडो रुग्णांना त्यांनी वरदान दिलेलं आहे आणि ते सुद्धा विना शस्त्रक्रिया. पहा किती मोठं वरदान आहे. आणि आता याच हॉस्पिटलमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी येते आहे, ती म्हणजे स्पाय कोलोनोजिओस्कोपी आणि इंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड. प्रसिद्ध इंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर सुजय अशोक कुलकर्णी आणि आजचा विषय आहे स्पाय कोलोनोजिओस्कोपी आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आता गेल्या 4-5 वर्षामध्ये बऱ्याचशा पेशंटने आपली ही मुलाखत पाहिलेली आहे आणि बऱ्याच वेळेला आपण ती टेलिकास्ट केलेली होती आणि इंडोस्कोपीमधील नवीन जे टेक्निक होतं ते गेल्या 4-5 वर्षात बऱ्याच जणांनी अनुभवलं आणि तुम्ही पेशंट बरेच बरे केलेले आहेत. तर आता ह्या इंडोस्कोपीमध्ये बरेच दिवस तुम्ही कार्यरत आहात आणि एक नाव, ब्रँड आपला तयार झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये इंडोस्कोपी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर सुजय कुलकर्णी. तर ह्या इंडोस्कोपीच्या माध्यमातून नवीन जे म्हणजे इंडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी किंवा ARCP ह्या तर आहेतच आणि ही नवीन जे आहे ते म्हणजे स्पाय कोलोनोजिओस्कोपी, हे नवीन टेक्निक आता आलेलं आहे. काय सांगाल नेमकं? तर मला प्रेक्षकांना हे सांगायचं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एंडोस्कोपी असेल किंवा कोलोनोस्कोपी असेल किंवा इव्हन ERCP असेल, ह्या गोष्टी आता सामान्य नागरिकांना बऱ्यापैकी माहिती झालेल्या आहेत. तर आता एक उदाहरणच द्यायचं झालं, सुरुवातच करायची झाली तर ERCP मध्ये नेहमीच्या ज्या रुटीन ERCP असतात तर त्यांना कुठंपर्यंत आपण रुग्ण बरे करू शकतो. तर पित्ताच्या नळीतल्या खड्याचं आपण उदाहरण घेऊया. तर जे लहान खडे असतात पित्ताच्या नळीमधले, ते तुम्ही आपल्या नेहमीच्या ERCPनं तुम्ही बाहेर काढू शकता, कारण ते लहान असतात आणि तेवढ्या छोट्याशा पित्ताच्या नळीच्या तोंडातनं ते बाहेर येतात. पण जे खडे खूपच मोठे असतात आणि पित्ताच्या नळीच्या छोट्याशा तोंडातनं ते बाहेर येऊ शकत नाहीत, अशा लोकांना ओपन सर्जरी शिवाय म्हणजे पोट फाडून मोठी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता इतके दिवस. पण स्पाय कोलोनोस्कोपीच्या या तंत्रज्ञानानं ही मोठी ओपन शस्त्रक्रिया न करता ERCP द्वारेच किंवा तोंडावाटेच तो स्कोप वापरून, तो जो छोटासा स्कोप असतो, स्पाय स्कोप हे त्याला नाव का दिलंय कारण तो अतिशय छोटा आहे आणि अतिशय बारीक असल्यामुळे तो ERCPच्या स्कोप मधून आत जाऊन पित्ताच्या नळीमध्ये जाऊन आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष तो स्टोन बघू शकतो. आणि इतकंच नव्हे तर आपल्या म्हणजे अंडर व्हिजन म्हणजे डोळ्यात देखत आपण त्यातून एक छोटासा लेझरचा प्रोब आत पाठवून त्या लेझरद्वारे त्या स्टोनचं पावडरिंग म्हणा किंवा बारीक तुकडे करून ते तुकडे त्या छोट्याशा तोंडात नंतर बाहेर काढले जाऊ शकतात.
आणि ह्यानं एक मोठी ओपन शस्त्रक्रिया करण्याची टाळता जी येते. गरज आहे ती टाळता येऊ शकते आणि विदाऊट शस्त्रक्रिया हा मोठा स्टोन बाहेर काढला जाऊ शकतो. तर हे खूपच वरदान असं मी म्हणेन, नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला की म्हणता येईल. ज्यानं शस्त्रक्रिया टाळून मोठा स्टोन पित्ताच्या नळीतला काढला जाऊ शकतो. डॉक्टर, आता तुम्ही इंडोस्कॉपी करत होतात, म्हणजे ते सुद्धा वरदान मोठंच होतं, कारण नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली होती. तर आता इंडोस्कॉपीचं हे पुढचं पाऊल आहे. तर इंडोस्कॉपी करताना काय अडचणी येत होत्या आणि त्या स्पाय याच्यामुळे त्या कुठल्या प्रकारे आता त्या म्हणजे तो फायदा झालेला आहे? तर आता जसं आपण स्टोनचं आत्ता उदाहरण घेतलं, की काही मोठे कडे जे शक्य नाही आहे निघणं हं, हं. आणि ऑपरेशन करायला लागत होतं, त्याला आता ऑपरेशन करायला लागत नाही स्पायकोलॉजिस्ट. अच्छा, अच्छा. हां. त्याचप्रमाणे पित्ताच्या नळीमध्ये काही गाठ असेल किंवा ती गाठ आहे, तर ती गाठ कुठल्या प्रकारची आहे? हं. ती गाठ कॅन्सरची आहे का नाही? हे पूर्वी कळणं खूप अवघड होतं, कारण ERCP करायचं त्यावेळेला त्याचे फक्त तुकडे थोडेसे व्हायचे फक्त ते. काहीतरी त्याची पूड आम्ही बाहेर आणायचो आणि ती पूड तपासायला द्यायची. पण आता स्पाय कोलॅन्डोस्कोपीमुळे काय झालेलं आहे, तुम्ही आत जाता, ती गाठ तुमच्या डोळ्यासमोर बघता. बघितल्यानंतर पण तुम्हाला अंदाज येतो, की ही कशा प्रकारची गाठ आहे आणि त्याचप्रमाणे त्या स्पाय स्कोपमधनं तुम्ही आत बायोप्सी फोर्सेप टाकून, जसं आपण एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपीला घेतो, तशीच बायोप्सी तुम्ही त्या गाठीपासून घेऊ शकता आणि त्याचे परिणाम म्हणजे त्याचं असेसमेंट चांगलं होऊ शकतं आणि चांगले तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात, की खरंच ते कॅन्सर आहे किंवा नाही आणि याचा पुढं नंतर केमोथेरपी म्हणा किंवा सर्जरी म्हणा ह्याच्यासाठी ह्या डिसिजन घेण्यासाठी त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो, जो ह्याच्या आधी होत होऊ नव्हता. शकत नव्हता. आता स्पाय कोलोनोस्कोपी जे आलेलं आहे ते केव्हापासून आपल्याकडे कार्यरत आहे? साधारण गेले 2-3 महिने ते कार्यरत आहे बरं. आणि 2-3 महिन्यात आम्ही 1 डझनच्या वर कदाचित आता केसेस अशा ऑलरेडी प्रकारच्या केसेस आलेल्या अशा होत्या. प्रकारच्या ह्या ज्या प्रकारे सांगितले मी आता त्याच्या प्रकारच्या केसेस आपण केलेल्या आहेत. अच्छा. तर त्यातलं एक उदाहरण मी आता देऊ इच्छितो. एक खूप मोठा असा पित्ताच्या नळीतला खडा होता. हं. साधारण 2 ते 2.5 सेंटीमीटरचा खडा असेल. एवढा मोठा खडा बाहेर पित्ताच्या नळीतनं आपल्या नेहमीच्या इंडोस्कॉपीद्वारे ERCPतनं येत नव्हता. येत नाही. हं. साधारणपणे एक 6 म्हणजे 0.5 किंवा 1 पर्यंतचे स्टोन्स हे इझिली ERCPमधनं बाहेर येतात. अच्छा. पण त्याच्या पेक्षा मोठे हं. म्हणजे जसं आपण हा म्हणतो की 2.5 सेंटीमीटर हा एवढा मोठा खडा हा रुटीन ERCPनं बाहेर काढणं शक्य नव्हतं. मग त्यांना स्टेंट काढून टाकून पाठवलं होतं अच्छा. आणि मोठी ओपन शस्त्रक्रिया म्हणजे पोट फाडून मोठी शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये ती पित्ताची नळी पण कापायला लागते आणि तो खडा बाहेर काढावा लागतो. अशा प्रकारची शस्त्रक्रिया त्यांना ऑलरेडी सजेस्ट केली होती. अच्छा. पण काही कारणानं त्यांना शस्त्रक्रिया करून घ्यायची नव्हती. हं, हं. कुणीतरी त्यांना सांगितलं की इथं अशा प्रकारची अच्छा, अच्छा. फॅसिलिटी आता उपलब्ध झालेली आहे. म्हणून ते आमच्या इथे आले आणि त्यावेळेला ते आले त्यावेळेला ऑलरेडी ते इन्फेक्शनमध्ये होते. म्हणजे आपण ज्याला अच्छा. कोलॅंजायटिस म्हणतो हं. किंवा म्हणजे त्याच्यात थंडी, ताप वाजतो आणि म्हणजे थंडी वाजते आणि ताप येतो आणि कावीळ होते. अच्छा. कारण तिथं इन्फेक्शन झालेलं असतं पित्ताच्या नळीमध्ये. बरोबर. तर ते इन्फेक्शनमध्ये होते. मग ते आले, पहिला स्टेंट काढला. त्याच्यात इन्फेक्शन कमी करण्यासाठी आम्ही एक ट्यूब टाकतो, नेझोबिलिरी ट्यूब ती टाकली. हं. इन्फेक्शन पूर्ण कमी झालं, त्यातनं पू वगैरे सगळं बाहेर आल्यानंतर मग आम्ही त्याची स्पाय कोलॅंजिओस्कोपी जी आपण आत्ता सांगितली ती केली आणि स्पाय कोलॅंजिओस्कोपी करून एकाच सेशनमध्ये तो खडा पूर्ण पावडर करून लेझरद्वारे पूर्ण नळी ही क्लिअर केली आणि अच्छा. त्याची मोठी जी ओपन शस्त्रक्रिया आणि ती नळीवरती जी करावी टाळली लागणार गेली होती, अशा प्रकारे ती ती. पूर्णपणे टाळली टाळली. गेली. अच्छा. तर अशा प्रकारे स्पाय कोलॅंजिओस्कोपीचा उपयोग हा खूपच प्रभावीरित्या होऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा हॉस्पिटलचा स्टे वाचतो, कारण सर्जरी करावी लागली नाही आणि कमी हॉस्पिटल रुग्णाचा स्टेमध्ये वेळ, पैसा, नातेवाईकांचा त्रास, घरच्यांचा हां. त्रास हा सगळा वाचू शकतो ॲट अ टाइम. डॉक्टर, आता स्पाय कोलॉनोजिओस्कोपी हे जे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे आणि गेल्या 2-3 महिन्यापासून कार्यरत आहे म्हटल्यानंतर अनेक पेशंट आपण त्यामधून बरे केलेले आहेत. तर अशा मग बरे झालेले पेशंट किंवा घरचे नातेवाईक, कुटुंबीय यांच्या काही प्रतिक्रिया येतात का? आता गेल्या 2 ते 3 महिन्यापासून साधारण 1 डझनच्या वर तशा केसेस झालेल्या आहेत. तर नेहमीच अशा प्रतिक्रिया येतात. तर एक मला एका महिलेची गोष्ट मला सांगावीशी वाटते याच्यामध्ये. त्या साधारण पंढरपूरच्या पुढच्या साईडच्या अशा त्या एरियामधनं होत्या. तर त्यांना गेल्या 5 वर्षापासून त्रास होता. का होता कारण ऑलरेडी त्यांची गॉलब्लॅडरची सर्जरी झालेली होती अच्छा. आणि एक खूप मोठा स्टोन हा पित्ताच्या नळीत होता. साधारणपणे त्याचा जो आकार होता तो 3-3.5 सेंटीमीटरचा होता हं. आणि खालची पित्ताची नळी अर्थातच बारीक बारीक असल्यामुळे असते. हो. एवढा मोठा स्टोन ERCPनं निघण्याचा प्रश्नच येत नाही. तो प्रश्नच काढण्याचा प्रयत्न पण झाला नव्हता. नुसता बरं. एक स्टेंट होता आत. आता तो स्टेंटही 5 वर्षापूर्वी टाकल्यामुळे जुना स्टेंट एवढ्या वर्ष स्टेंटचं कारकीर्द ही फक्त 2 ते 3 महिन्याची असते.
तर त्याच्यानंतर स्टेंट युजली ठेवायचा नसतो, तर अच्छा. तेवढ्यासाठीच बनवलेला असतो. तर जेव्हा 5 वर्ष हा स्टेंट राहतो तेव्हा तो खूप मृदू होतो आणि तो तुटू शकतो. तर अच्छा. तसं त्यांच्या बाबतीत झालं होतं. तो ऑलरेडी तुटला होता स्टेंट आणि तुटलेला एक तुकडा आतच राहिला होता. एवढा मोठा स्टोन, बरं. त्यानंतर तुटलेला स्टेंटचा फ्रॅगमेंट हा अच्छा. आतच राहिल्यामुळे सारखं त्यांना थंडी, ताप, कोलॅंजायटिस आपण जे म्हणतो ते त्यांना सारखं होत होतं. त्याचं कारण कुठलीही फॉरेन बॉडी आपल्या शरीरात राहिली की त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन तयार होतं आणि इन्फेक्शनमुळे त्यांना त्रास होतो. तर हा त्रास त्यांना सारखा वारंवार होता. त्या सारख्या ॲडमिट व्हायच्या आणि प्रत्येक वेळेला त्यांना एकच सल्ला दिला जायचा की तुम्ही ओपन सर्जरी करा आणि पित्ताची नळी पण काढून टाका आणि सगळंच हे काढून टाका, त्याशिवाय तुम्ही बरे होणार नाही. मग काही कारणास्तव त्यांना सर्जरी टाळायची होती आणि त्यांना आपल्याकडे भरती झाल्या आपल्याकडे त्या. एक सल्ला दिला की यांचं एक मत घ्या. मग त्या आमच्या इथे आल्या. मग त्यांना सांगितलं की आम्ही बाबा आमच्याकडे नवीनच रिसेंटलीच तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण सर्जरी टाळू टाळण्यात शकतो. नक्की यशस्वी होऊ शकतो. मग पहिल्यांदा जेव्हा त्या आल्या तेव्हा त्या इन्फेक्शनमुळे होत्या. त्यामुळे ते कमी करून घेतलं अगोदर इन्फेक्शन कमी infection. करण्यासाठी जे काही मेजर्स लागतात सुरुवातीचे यासाठीचे ते केले. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही स्पायस्कोपी चा म्हणजे प्रयत्न केला तर ती नळी इतकी छोटी झाली होती इन्फेक्शन होऊन सारखं ज्याला आपण स्ट्रिक्चर म्हणतो, सीबीडी स्ट्रिक्चर किंवा नॅरोईंग. पित्ताच्या नळीमध्ये एक साकडलेली प्रकार जो असतो तिथं तो झाला होता. त्याच्यामुळे स्पायस्कोपही जाईना सुरुवातीला. तर ते स्पायस्कोप जाईना म्हणून आम्ही काय केलं तर तो पित्ताची नळी साकडलेला जो भाग आहे तो फुगवण्यासाठी एक मेटलचा स्टेंट टाकला. मेटलचा स्टेंट हा सेल्फ एक्सपांडेबल असतो, स्वतः आत उघडतो. त्यामुळे ती नळीचा जो साकडलेला भाग आहे तो उघडण्यात आम्हाला यश मिळालं आणि स्टेंट टाकून ते उघडलेल्या नळीतनं त्या स्टेंट मधून स्पायस्कोप आत पास केला आणि त्याच्यानंतर तो जो काही पूर्ण खडा होता त्याचे पूर्ण फ्रॅगमेंटेशन केलं. खड्याचे सगळे तुकडे बाहेर काढले. त्यानंतर जो तुटलेला स्टेंट होता त्याचं पण तुकडे करून ते पण सगळे बाहेर काढले आणि ती पित्ताची नळी पूर्णपणे क्लीन करण्यात आम्ही यशस्वी झालो. तर अशा या महिलेची प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच आपण पाहू शकतो. माझे नाव स्वाती. मी चिनके गावात राहणारी, सांगोला तालुक्यातली. मला हा पित्ताचा त्रास 5 वर्ष झाले होत होता. मला म्हणजे थंड वाजून येणे, ताप येणे, पोटात दुखणे हा त्रास मला 5 वर्ष सतत चालू होता. मग भरपूर डॉक्टरांचा सल्ला घेतला पण त्याने सांगितलं की ओपन सर्जरी करायला लागल. मग त्यानंतर परत मला असंच म्हणजे डॉक्टर सुजय कुलकर्णी ह्या डॉक्टरांचा सल्ला मला भेटला. त्यांनी मला सांगितलं की स्कॉन्जेस्कॉपी हे केल्यानंतर ह्या नवीन तंत्राच्या साहाय्याने मार्ग काढता येईल असे सांगितले. सरांनी युक्ती करून भेटलेले स्टेंट म्हणजे स्टेंट टाकला मला. ते स्टेंट टाकून वगैरे त्यांनी म्हणजे ते खडे वगैरे बारीक केले आणि ऑपरेशन वगैरे जे म्हणजे माझी ओपन सर्जरी होणार होती ते त्यांनी माझ्या दुर्बीणद्वारे केले आणि असे मिळून त्यांनी सक्सेस करून यश प्राप्त केले. त्यासाठी सरासनी किंवा पूर्ण स्टॉपला माझ्याकडनं धन्यवाद. मित्रांनो, ही होती प्रतिक्रिया. बघा, म्हणजे कुठल्याही ऑपरेशन शिवाय पोटात गेलेली कुठलीही वस्तू असेल, पोटातली गाठ असेल, विशेष करून स्वादुपिंडामध्ये अनेक गाठी असतात आणि ह्या आता बाहेर काढण्यामध्ये म्हणजे कोलॉनोस्कोपीचं हे टेक्निक नक्कीच हे वरदान आहे आणि त्याचा वापर आपण जरूर करा. त्यामुळे आता ऑपरेशनची गरज नाही. कुठेही पोटाचा विकार काय असतील तर ताबडतोब डॉक्टर अशोक कुलकर्णी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज इथे संपर्क करा आणि शस्त्रक्रिया जरूर टाळा. वेळ वाचवा, पैसे वाचवा. खूप छान डॉक्टर. आता नवीन जे आपल्याकडं आणखी एक टेक्निक जे आलेलं आहे म्हणजे आम्ही ऐकलं की ते इंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड म्हणजे EUS. तर हे सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. तर याचा काय उपयोग आणि नेमका फायदा रुग्णाला काय होऊ शकतो? आता प्रेक्षकांना आणि हे माहीत असेल की अल्ट्रासाऊंड हा शब्द तर आता काही नवीन नाही. बरोबर. तर अल्ट्रासाऊंड आपण जेव्हा नेहमी जातो आणि अल्ट्रासाऊंड मी करून घेतलं असं सांगतो तर तेव्हा काय असतं की आपण जेव्हा जातो तिथे तेव्हा ते वरून पोटाला असं अल्ट्रासाऊंड लावतात. अच्छा. आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे फिजिक्समध्ये बोलायचं झालं तर अल्ट्रासोनिक वेव्ज ह्या पोटामध्ये पास केल्या जातात आणि त्या जशा रिफ्रॅक्ट होतील त्याच्याप्रमाणे कॉम्प्युटर आपल्याला इमेज देतो आणि आपण पोटाच्या आजारांचं पोटातले अवयव पाहतो. तर ह्याच तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडमध्ये केला आहे. तर ह्याची संकल्पना कशी आली तर जेव्हा सोनोग्राफी आपली नेहमी आपण जी पोटाची करतो त्याला आपण ट्रान्स ॲब्डॉमिनल सोनोग्राफी म्हणतो, जी नेहमीची रुटीन सोनोग्राफी. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करत असताना वरवरचे अवयव तुम्हाला खूप चांगले दिसतात. पण जितके अवयव आतले असतील
ते थोडे दिसणं अवघड जातं. त्याचं कारण हवा जी आत पसेल पोटात, जी आपल्या पोटात असतेच असतेच. आतड्यामध्ये, हां, हां. ती त्या आडवी येते अल्ट्रासोनिक बरोबर थोडं त्याच्यात. वेव्हजला इम्पीड करते Impede करते, किंवा बरोबर. त्याला अवरोध निर्माण करते आणि त्याच्यामुळं आतले खूप डीप जे अवयव आहेत, म्हणजे स्वादुपिंड असेल किंवा पित्ताच्या नळीचे आजार असतील, तर ते याच्यात आपल्या ह्या रुटीन अल्ट्रासाऊंडमध्ये चांगले दिसत नाही. अच्छा. मग लोकांनी असं इमॅजिन केलं की जर वरून दिसत नसेल हं. तर का नाही आपण आत जाऊन अल्ट्रासाऊंड करूया आणि अच्छा. त्या गोष्टी जवळून पाहूया. हं. मग ह्या संकल्पनेतनं एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचा उदय झाला, ज्याच्यामध्ये एक अल्ट्रासोनोग्राफीचा छोटासा प्रोब हा एंडोस्कोपला लावलेला असतो हं, हं, आणि तो एंडोस्कोप आत जाऊन हं. जठराद्वारे जठरातून आपण अल्ट्रासाऊंड करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जठराच्या आजूबाजूचे जे काही अवयव असतील किंवा आतड्याच्या आजूबाजूचे जे काही अवयव असतील ते आपल्याला जवळून पाहता येतात हं. आणि नुसतं त्याचं निदानच होत नाही, तर लागलं तर त्याच्यासाठी काही ट्रीटमेंटही त्याच एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून करता येते. अच्छा. तर हा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचा कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे. म्हणजे हे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड खूप छान वरदानच या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. तर आता याचे पेशंट आपल्याकडे काय आले? म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर एक 65 वर्षाचे गृहस्थ होते, ज्यांना स्वादुपिंडामध्ये गाठ असल्याचं कळलं होतं. त्यांचा आधीच अच्छा. सीटी वगैरे झाला होता. तर त्यांना स्वादुपिंडामध्ये गाठ असल्याचं कळलं होतं. आता स्वादुपिंडामध्ये गाठ आहे, पण ह्या गाठीचं निदान हं. तुम्हाला करायचं असेल तर ती कुठल्या प्रकारची गाठ आहे, त्याचं निदान करायचं असेल तर त्याचं सॅम्पल पाहिजे. अच्छा. त्याचं सॅम्पल एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड यायच्या आधी हे सॅम्पल कसं काढलं जायचं, एकतर पूर्ण मोठी शस्त्रक्रिया करून ती शस्त्रक्रिया गाठच करायची. काढा आणि सॅम्पलिंगला पाठवा किंवा सीटी स्कॅनच्या माध्यमातनं हं. एक लांब सुई पोटातनं पास केली जायची आणि त्या स्वादुपिंडातनं एक सॅम्पल घेतलं जायचं. पण सपोज ती कॅन्सरची गाठ असेल तर ती जेवढी लांब निडल तुम्ही वापरताय तेवढा लांब तो ट्रॅक तयार होतो कॅन्सरच्या सेल पसरण्यासाठी. हं. त्यामुळे लाँग ट्रॅक म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये सीडिंग अलॉंग द ट्रॅक म्हणतात. तर अशा गोष्टी सीटी गायडेड बायोप्सीच्या माध्यमातून होतात. ही गोष्ट पूर्णपणे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडनं टाळता येते. तुम्ही आत जाऊन स्वादुपिंडाच्या अगदी जवळ जाऊन हा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड करू शकता आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या गायडन्समध्ये एखादी छोटीशीच निडल जी काही सेंटीमीटरची असते, ती त्या स्वादुपिंडामध्ये तुम्ही जठरातनं किंवा आतड्यातनं पास करून त्या गाठीचं सॅम्पल घेऊ शकता आणि त्याचं निदान होऊ शकतं विदाऊट स्प्रेड ऑफ मॅलिग्नन्सी अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचा डिसिजन घेतला जाऊ शकतो, सर्जरी करायची का नाही किंवा काय केमोथेरपी द्यायची का नाही. तर हे खूपच मोठं वरदान आपल्याला आहे की म्हणजे लांब सिटी गाइडेड बायोप्सी आणि मोठी सर्जरी फक्त निदान करण्यासाठी नक्कीच आपल्याला टाळता येऊ शकते आणि बऱ्याचशा गोष्टींचं निदान हे तुम्हाला पोट न फाडताच होऊ शकतं. अगदी स्वादुपिंडासारखे आतल्या ऑर्गनचं पण म्हणजे आता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडमुळे हे शक्य झालेलं आहे. एंडोस्कोपी अल्ट्रासाऊंड शक्य झालं. डॉक्टर, आता पेशंटच्या मनातला एक प्रश्न, म्हणजे अनेक नातेवाईक असतील, प्रेक्षक असतील, यांना असंही वाटतं की एखादी म्हणजे स्वादुपिंडामध्ये अनेक गाठी तयार होत असतात. तर या सर्वच गाठी तयार होणाऱ्या ह्या सर्वच गाठी कॅन्सरच्या असतात का हो? कारण गाठ म्हटलं की लोकांना असं वाटतं की अरे बहुतेक ते कॅन्सरचे असतात. बरोबर तर आहे, ह्या बरोबर आहे. अगदी हा हे कशा मिसकन्सेप्शन प्रकारे आहे असू शकतात? की प्रत्येकच गाठी कॅन्सरची असते, हे मिसकन्सेप्शन आहे. असतात, कॅन्सरच्याही गाठी असतात आणि कॅन्सर नसलेल्याही गाठी असतात. अच्छा. तर ह्याचं आत्ताच एक उदाहरण रिसेंटली देऊ शकतो. म्हणजे एक साधारण 57-58 वर्षाचे गृहस्थ होते. तर त्यांचं काहीतरी हर्नियासाठी ते गेले होते डॉक्टरांकडे आणि त्यांनी सोनोग्राफी केली आणि हर्नियासाठी आता सर्जरी करायची म्हटल्यावर सोनोग्राफी झाली आणि त्या सोनोग्राफीमध्ये इन्सिडेंटली आपण म्हणजे म्हणतो इंग्लिशमध्ये की काही त्रास नसताना त्यांना स्वादुपिंडातला एक पाण्याचा फुगा दिसला. अच्छा. म्हणजे ते गेले होते हरण्यासाठी, त्याच्यासाठी सोनोग्राफी झाली आणि त्यात पॅनक्रियास स्वादुपिंडामध्ये फुगा दिसला. आता साहजिकच आहे की तुम्ही स्वादुपिंडामध्ये काही जर दिसत असेल तर हर्नियाच्या सर्जरीच्या आधी तो प्रश्न 100% सोडवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. मग आता अशामध्ये तुम्ही डायरेक्टली जर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड नसलं असतं तर तुम्ही स्ट्रेट वे पहिल्यांदा त्याचंच सिटी गाइडेड काहीतरी करावं लागलं असतं किंवा मोठी स्वादुपिंडाची सर्जरी करायला लागली असती. त्रास असताना स्वादुपिंडाची सर्जरी गोष्ट वेगळी आहे, पण इथं तर त्रास स्वादुपिंडाचा नाही आहे अजून. तर मग अशा वेळेला आम्ही ते आमच्याकडे आले की बाबा काय करायचं या गाठीचा, मला त्रास तर नाही आहे पण ही गाठ दिसतं तर आहे आणि आम्हाला पुढे जाऊन हर्नियाचं ऑपरेशनही करायचं आहे. तर त्याच्या आधी आम्हाला सांगितले की ह्याचं काय असेल ते बंदोबस्त करा. मग ते आमच्याकडे आल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की आता नवीनच आम्ही हे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड अवेलेबल झाले, तर त्याच्या माध्यमातून आपण तिथं जाऊन त्याचं असेसमेंट नक्कीच करू शकतो. तर ती एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडची प्रोसिजर त्यांच्यासाठी केली. खूप जवळून आम्हाला ती पाण्याची गाठ बघायला मिळाली. त्यातलं पूर्ण सेप्टे
आणि कुठल्या प्रकारची ती गाठ आहे, कुठे आहे, हे पूर्ण व्यवस्थित बघायला मिळालं. नंतर आम्ही एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या गायडन्समध्येच त्यात सुई इन्सर्ट करून त्यातलं जे काही फ्लुइड होतं ते ॲनालिसिसला पाठवलं. आणि किती चांगली गोष्ट आहे की ते ॲनालिसिस हे कॅन्सर नाही आला, त्याच्यामुळं ती गाठ नुसतीच ऑब्झर्व केली जाऊ शकते आणि त्याला स्वादुपिंडाच्या मोठ्या सर्जरीची गरज नाही, हे कन्क्लुजन आपण काढू शकलो. आणि त्याच्यामुळे मोठी सर्जरी वाचली आणि पेशंटचं पुढचं जे काही हर्नियाची ट्रीटमेंट आहे ते करायला ते मोकळे झाले. त्यामुळे आता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडमुळं गाठी आहे अशा बाहेर पूर्णच्या पूर्ण येणार आणि त्या तपासायला डायरेक्ट जाता येईल. तपासाला डायरेक्ट जातं. म्हणजे तो कॅन्सर आहे किंवा नाही नाही, हे हे आता कळू शकतं. व्यवस्थित समजू शकेल. परफेक्ट. अच्छा, खूप छान डॉक्टर. तर या स्वादुपिंडाच्या गाठी या तपासल्या जातात डॉक्टर सर्वच. तर नेमकं याच्यासाठी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो का दुसऱ्या कुठल्या आजारासाठी आणि काय करता येतो का? आता एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड ही अशी गोष्ट आहे की जठरात जाऊन आणि आतड्यात जाऊन तुम्ही बायोप्सी घेऊ शकता किंवा असेसमेंट करू शकता. तर त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला जे काही अवयव आहेत त्या सगळ्यांचं तुम्ही सॅम्पलिंग घेऊ शकता, त्या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. फॉर एक्झाम्पल एक लिम्फ नोडची गाठ आहे, ती पण जर जठराच्या आजूबाजूला असेल किंवा इव्हन अन्ननलिकेच्या आजूबाजूला छातीतल्या काही लिम्फ नोडच्या गाठी असतील तर त्यातनं तुम्ही सॅम्पल घेऊ शकता. अच्छा. त्याचप्रमाणे तुम्ही लिव्हर बायोप्सी घेऊ शकता, जी पेनलेस आहे, म्हणजे वेदनारहित लिव्हर बायोप्सी आहे. तुम्ही नेहमी रुटीनली जे जाता आणि लिव्हर बायोप्सी करून घेता तेव्हा इथून सोनोग्राफीच्या द्वारे पंक्चर करून निडल टाकली जाते, जी खूप पेनफुल आहे. अच्छा. तर त्याच्याऐवजी भूल देऊन आतून जर तुम्ही जठरातनं लिव्हर बायोप्सी घेतली तर ती पूर्णपणे वेदनारहित असते. त्याचप्रमाणे स्वादुपिंडाचे बाकीचे आजार, म्हणजे स्वादुपिंडाचा दाह काही लोकांना झालेला असतो, तर त्या दाह झाल्यानंतर जो पाण्याचा कचरा तिथे तयार होतो किंवा एक मोठा फुगा तयार होतो अच्छा. आणि त्या फुग्यामध्ये खूप डायजेस्टेड म्हणजे सगळं पार्शली डायजेस्टेड नेक्रोटिक मटेरियल असतं, म्हणजे कचरा आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे तो कचरा आणि कचऱ्याचं पाणी आणि तो फुगा याच्यामुळे त्यात इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. अशा रुग्णाला नंतर उलटी किंवा ताप, थंडी ह्या गोष्टी व्हायला लागतात. तर पूर्वी अशा प्रकारचा जो फुगा असायचा स्वादुपिंडाच्या दाहानंतर होणार, म्हणजे पॅन्क्रियाटायटिस नंतर होणार वर्ल्ड ऑफ निक्रोसिस म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. तर त्याची ट्रीटमेंट ही पोट फाडून करायला लागायची. तर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडद्वारे आता काय झालेलं आहे की तुम्ही आत जाऊन जठराला छोटंसं भोक पाडून किंवा अच्छा. एक छिद्र पाडून त्या छिद्रातनं तुम्ही एक मेटल स्टेंट जर टाकला तर पूर्णपणे त्या जो काही फुगा झालेला आहे तो फुग्याचं आणि जठराचं तुम्ही कम्युनिकेशन करून देऊ शकता आणि हा पूर्ण फुगा हा जठरात ड्रेन केला जाऊ शकतो पोट न फाडता. पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे कमी होतो, पेशंटचं पोस्ट ऑपरेटिव्ह कोमॉर्बिडिटी, ICU स्टे या सगळ्या गोष्टी वाचतात आणि पेशंट लवकर बरा होऊन घरी जातो सर्जरी न करता. तर हे खूपच मोठं वरदान मी एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून आलेलं आहे, हे प्रेक्षकांना आणि तुम्हाला सांगू बरोबर. इच्छितो. मित्रांनो, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड किती वरदान आहे पहा. आणि असं म्हणतात की देव कुठे आहे काही लोक, पण देव हा आम्हाला खऱ्या अर्थाने डॉक्टरांमध्ये दिसतो. कारण का, एक पेनफुल पेशंट जर आला तर तो पेनलेस होऊन ज्यावेळी बाहेर जातो, कारण हे सगळे पोटाचे विकार आहेत, किती त्रास होतो त्या पेशंट काही वेळेला असे गडागडा लोळायला सुरुवात करतात लक्षात. कारण ज्यावेळी तो पेनलेस होतो, वेदनारहित ज्यावेळी तो होतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याला आयुष्य कळतं. म्हणजे किती वेदना आपल्या शमल्यानंतर किती आपल्याला आनंद मिळतो हे नक्कीच एंडोस्कोपीच्या माध्यमातून किंवा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून हे आपल्याला वरदान आपल्याला आहे इथं, असं म्हणता येईल. डॉक्टर, खूपच छान. म्हणजे एंडोस्कोपीच्या माध्यमातून गेली 4-5 वर्ष तुम्ही अनेक रुग्णांना जीवदान दिलेले आहे, त्यांचा वेळ पैसा तुम्ही वाचवलेला आहे. आणि आता हे जे नवीन जे आहे ते स्पाय कोलोनोजिओस्कोपी आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड या माध्यमातून सुद्धा गेले 2-3 महिन्यापासून आपण अतिशय चांगले उपचार करतो आहोत. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे वरदान आहे, कारण वैद्यकीय उपचार हे सतत त्याच्यामध्ये म्हणजे अनेक सर्च होत आहेत आणि नवनवीन टेक्नॉलॉजी या उदयास येत आहे. तर आता यामध्ये डॉक्टर मग नेहमी पोटाचे विकार म्हटल्यानंतर ते मग प्रत्येकाच्या आहार विहाराच्या सवयी असतील, झोपण्याच्या सवयी असतील म्हणा, हे बरेचशा या गुंतागुंती आहेत. तरीसुद्धा एखादा शेवटचा संदेश आमच्या या तमाम दर्शकांना, कारण लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत, या सर्व दर्शकांना काय संदेश द्या? तर आता ह्या आपण बघितलंच की ह्या 2 ज्या टेक्नॉलॉजी आहेत, स्पाय कोलोनोस्कोपी आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, तर पूर्वी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या रुटीन ERCPनं होऊ शकत नव्हत्या किंवा पोट फाडून ज्याला शस्त्रक्रिया लागायची, तो पित्ताच्या नळीतला मोठा खडा असेल किंवा अगदी स्वादुपिंडाची गाठ असेल किंवा इव्हन अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे लिव्हर बायोप्सी असेल, तर ह्या गोष्टी आता सहजरित्या
स्पाय कोलॅंजिओस्कोपी आणि इंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून पोट न फाडता करता येत आहे. तर याचा नक्कीच सगळ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि त्याचा कमी त्रासात त्या आजारापासून बरं होण्यासाठी ह्या 2 टेक्नॉलॉजीज मदत करतात. त्यामुळे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढं असं मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पेशंटचा वेळ, पैसा, कुटुंबियांचा त्रास, नातेवाईकांचा त्रास, या सर्व त्रासांना आपण फाटा देऊ शकतो आणि हे सर्व आपण टाळू शकतो. त्यामुळं ही टेक्नॉलॉजी खूप वरदानयुक्त आहे. याचा जरूर फायदा घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे आपली थोडंसं नवेकोरे दिवसाचे 24 तास हे प्रत्येकाकडे असतात, त्यामुळे किमान अर्धा तास, 1 तास आपल्यासाठी आहेत. बेस्ट वॉकिंग करा. आहारविहार तुमचा असू देत, फळांचा वापर जास्तीत जास्त आपण करूया, भाज्यापाल्यांचा वापर आपण खाण्यामध्ये करूया आणि हे चायनीज म्हणा, फास्ट फूड म्हणा, हे थोडंसं टाळा, जेणेकरून डॉक्टरांकडे यायला तुम्हाला लागणार नाही आणि हे पोटाचे विकार तुम्हाला होणार नाही. त्याची काळजी आपण घेऊया. खूप छान डॉक्टर. आज डॉक्टर इथे आले आणि आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आहे की जी आपल्याला माहिती नव्हती, स्पाय कोलॅंजिओस्कोपी आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, याच्याबद्दल डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मिरज ही आपली आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते आणि पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पेशंटसुद्धा डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये येतात. अगदी खचाखच गर्दी भरलेली असते. डॉक्टर प्रत्येक वेळेला येईल त्या वेळेला गर्दी खूप असते हॉस्पिटलमध्ये आपल्या. आणि डॉक्टर अशोक कुलकर्णी सुपर स्पेशालिटी वंटुमोरे कॉर्नरजवळ हे हॉस्पिटल आहे आणि जरूर इथे या आणि आपण आपला अचूक उपचार, वेळ, पैसा वाचवून करूया आणि आपली शस्त्रक्रिया टाळूया. हेच आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे. आज डॉक्टर इथं वेळेत वेळ काढून आल्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे डॉक्टर आपले खूप खूप आभार, खूप खूप आभार. धन्यवाद. आणि हे होते डॉक्टर सुजय अशोक कुलकर्णी, प्रसिद्ध इंडोस्कोपी तज्ज्ञ. मित्रांनो, खऱ्या अर्थानं एखादा पेनफुल माणूस असेल तर त्याच्या वेदना बघा, त्या किती मोठ्या असतात ते त्यालाच कळतं. असं म्हणतात की जावे ज्याच्या वंशी तेव्हाची कळे. आणि ज्यावेळी तो पेनलेस होतो त्यावेळीच खऱ्या अर्थानं त्याला हे म्हणजे वेदना क्षमतात किंवा वेदना पूर्ण बऱ्या होतात, त्यावेळी त्याचे चेहऱ्यावरचे जे हास्य असतं ते खूप मोठं असतं, लक्षात घ्या. आणि हे असंख्य रुग्णांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम, अनेक कुटुंबियांना दिलासा देण्याचं काम, अनेक नातेवाईकांना दिलासा देण्याचं काम हे डॉक्टर सुजय कुलकर्णी हे करत आहेत. त्यामुळे मित्रांनो, कुठलेही पोटाचे विकार असतील तर डॉक्टर अशोक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वंटमुरे कॉर्नर, मिरज येथे आपण संपर्क करा आणि आपण हे वेदनारहित जीवन जगूया. विनाश शस्त्रक्रिया हे वरदान आपल्यासाठी उपयुक्त आहे. भेटूया अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.